नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 2 ऑक्टोबर 2022 रविवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपण इथे सुरुवात करणार आहोत. तर बघा, फ्रंट पेजवर आपल्याला 2-3 महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करायच्या आहेत. पहिलं म्हणजे 5G तंत्रज्ञान जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि एका नवीन इराला सुरुवात झालेली आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची रिपोर्ट आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे क्लीनलीनेस रिपोर्ट, ज्यामध्ये इंदोरने 6व्यांदा हा क्रमांक पटकावलेला आहे. सलग 6व्या वर्षी इंदोर ही आपल्या भारतातली क्लीनेस्ट सिटी म्हणून याला अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची न्यूज आपल्याला पाहायची आहे. त्यामध्ये आपल्याला एअर पोल्युशनबाबतचा डेटा इथे जाणून घ्यायचा आहे. तर हे सगळं जाणून घेण्यापूर्वी आपलं जे न्यूज डिस्कशन असतं ते सुरू करण्यापूर्वी आजचं जे टुडे स्पेशल आहे ते पाहून घेऊयात आणि सोबतच एक मॅप बेस्ड क्वेश्चन पाहून घेऊयात. जी लोकेशन चर्चेत असते त्याबाबत आपण इथे थोडं डिस्कस करत असतो. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये माउंट केन्याचं लोकेशन शोधून काढायचं आहे आणि ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. तर आपण पाहिलं होतं माउंट किलिमंजारो, त्यानंतर पाहिलं होतं माउंट रुवेंझरी आणि त्यासोबत आणखीन एक माउंट आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे माउंट केनिया. हे इकडे वर आपल्याला स्क्रीनमध्ये पाहायला मिळेल. तर ही तिन्ही जी माउंटेन्स आहेत ती 2040 पर्यंत व्हॅनिश होणार असा धोका इथे सांगितलं जात आहे, जी काही रिसर्चर्स आहेत, सायंटिस्ट आहेत त्यांच्या मते. तर जो स्पीड आहे क्लायमेट चेंजचा, जो वाढता प्रभाव आहे त्याच्या अनुसार हा जो अंदाज आहे तो इथे वर्तवला जातो आहे आणि त्यामुळे ही जी लोकेशन आहे ती महत्त्वाची आहे आणि आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे तिचं लोकेशन शोधून खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, जेणेकरून तुमच्या ते चांगलं लक्षात राहील. त्यानंतर टुडे स्पेशल काय आहे तेही जाणून घेऊयात. तर बघा, आज महात्मा गांधी यांची बर्थ ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलेन्स. तर 2007 पासून युनायटेड नेशन्सद्वारा हा जो दिवस आहे तो इथे ऑब्झर्व केला जातो. महात्मा गांधींचं वर्क आणि त्यांची लिगसी जी आहे तिने संपूर्ण जगाला इम्पॅक्ट केलेलं आहे. त्यांचं नॉन व्हायलेंट प्रोटेस्ट जे आहे त्याने संपूर्ण जगाला इम्पॅक्ट केलं आहे आणि म्हणूनच त्यांना ऑनर करण्यासाठी ही जी त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी आहे ती इथे ऑब्झर्व केली जाते. असा मानव ज्याने संपूर्ण जगाला एक नेशन प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजे भारताच्या रूपात एक नेशन प्रोव्हाइड केलेला आहे, जो की एक नॉन व्हायलेन्स नेशन म्हणून जाणला जातो. तर हा जो दिवस आहे युनायटेड नेशन्सद्वारा 2007 पासून ऑब्झर्व केला जातो. इथे लक्षात ठेवा, गांधीजींचं काम आणि त्यांची लिगसी इथे ऑनर केली जाते. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा दिवस आज ऑब्झर्व केला जातो. हा जो ध्वज तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात, गिनियाचा हा ध्वज पाहता येईल. गिनिया देश आफ्रिकेतला एक देश आपल्याला पाहता येईल. तर बघा, आज गिनिया इंडिपेंडन्स डे ऑब्झर्व केला जातो. 1958 मध्ये फ्रेंचांपासून यांना स्वातंत्र्य मिळालं होतं. जगाच्या नकाशात पाहायचं झाल्यास भारताच्या पश्चिमेकडे आफ्रिका खंडात हा देश जो आहे त्याचं लोकेशन आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन झूम केल्यास जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे 23.5 जे डिग्रीवर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे आणि 0 डिग्री इक्वेटर जे आहे विषुववृत्त त्यांच्यामध्ये आपल्याला याचं लोकेशन पाहता येईल. आणखीन झूम केल्यास कोनाक्री ही याची कॅपिटल सिटी आपण पाहून घेऊयात आणि अटलांटिक ओशनचा एक समुद्रकिनारा याला लाभलेला आहे. सोबतच काही देश आहेत जी यांना वेढलेली आहे, याच्या सीमेलगत पाहता येतील. ती म्हणजे सिएरा लिओन, त्यानंतर लायबेरिया, त्यानंतर बामाको, माली, सेनेगल, गॅम्बिया आणि गिनिया बसाव ही काही नेशन्स आहेत ज्यांच्याशी याची सीमा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते सुरू करूयात. तर बघा, सगळ्यात पहिली न्यूज म्हणजे 5G लॉन्च करण्यात आलेला आहे. न्यू दिल्ली येथे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लॉन्च करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये एक टेक्नॉलॉजीचा नवीन इरा सुरू झालेला आहे. तर हे 5Gचं इव्हॉल्युशन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि सोबतच याचे काय फायदे आहेत तेही जाणून घेऊयात. 1980च्या दशकापासून हे जे तंत्रज्ञान आहे, ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याला सुरुवात झालेली आहे. तर पाहता येईल 1980च्या दशकात 1G टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली, ज्यामध्ये फक्त ॲनालॉग व्हॉईस होतं, ह्युमन टू ह्युमन अर्ली मोबाईल फोन्स होते. 1990च्या दशकामध्ये आपल्याकडे 2G आलं, ज्याच्यामध्ये डिजिटल व्हॉईस आलं. त्यानंतर 2000मध्ये 3G आलं, मोबाईल ब्रॉडबँड ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2010च्या दशकामध्ये 4G आलं, जे आपण आता यूज करतो आहोत, जे फास्टर बेटर 3G पेक्षा आपल्याला पाहायला मिळेल. एक IP बेस्ड नेटवर्क आहे, हाय स्पीड इंटरनेट आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रीमिंग ॲप्स वगैरे आपण यूज करतोय. ही जी सगळी आपण आता सध्या यूज करतो आहोत ती 4G टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर आता जी लॉन्च करण्यात आलेली आहे ती म्हणजे 5G टेक्नॉलॉजी 2020च्या दशकामध्ये आपल्याला ही पाहायला मिळेल. यामध्ये इंटरकनेक्टेड डिव्हायसेस आहेत, सेन्सर्स आहेत आणि सिस्टीम्स आहेत. ठीक आहे, यामध्ये गव्हर्नमेंट, बिझनेसेस, कन्झ्युमर सगळ्यांसाठी ही जी टेक्नॉलॉजी आहे ती आणण्यात आलेली आहे. तर आपण इव्हॉल्युशन पाहिलं आहे, इथे आणखीन थोडं डिटेलमध्ये पाहून घेऊयात. तर 1G 1980च्या दशकामध्ये पाहिली आपण, ज्यामध्ये स्पीड जी होती ती 0.002 Mbps इतकी पाहायला येईल आणि यातली जी लॅटन्सी आहे ती इथे अवेलेबल नाही आहे. म्हणजे याचा डेटा फार कमी होता, याची स्पीड कमी होती आणि लॅटन्सी म्हणजेच काय,
मी जे बोलते आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागतोय त्याला आपण लॅटन्सी असं म्हणत असतो. तर याची लॅटन्सी अवेलेबल नाही आहे. आणि यामध्ये अॅनालॉग सिस्टीम होती, बेसिक व्हॉईस सर्व्हिसेस होते आणि लिमिटेड कव्हरेज होता. त्यानंतर 2G आलं 1990मध्ये. याची स्पीड आपल्याला थोडी जास्त पाहता येईल 1Gपेक्षा. 0.064 MBPS इतकी ॲव्हरेज स्पीड याची होती. एक डिजिटल व्हर्जन होतं 1Gचं डिजिटल व्हर्जन. व्हॉईस आणि टेक्स्ट आपल्याला पाहता येईल, मेसेजेस किंवा कॉल्स सोबतच थोडा जास्त कव्हरेज यात मिळाला होता आणि लॅटन्सी जी होती 6 to 9 MS इतकी होती. आणि याची मॅक्झिमम डेटा रेट जो आहे 64 Kbps इतका आपल्याला पाहता येईल. त्यानंतर 2000च्या दशकात आलेला 3G याची ॲव्हरेज स्पीड जी आहे ती 2 ते 10 MBPSच्या दरम्यान पाहता येईल. एक मोबाईल ब्रॉडबँड मिळाला होता. व्हॉईस, डेटा आणि इंटरनेट मिळालं फोन आणि टॅबलेट्सवर. त्यानंतर आपण पाहिलं अल्टरनेटिव्ह टू कम्प्युटर्स, म्हणजेच फोन आणि टॅबलेट ही एक अल्टरनेटिव्ह झाली कम्प्युटरसाठी आणि लॅटन्सी याची आणखीन कमी झाली, ती म्हणजे 212 MS. त्यानंतर बघा MS म्हणजे मिलीसेकंड, लक्षात घ्या. MS म्हणजे मिलीसेकंड. मॅक्झिमम डेटा रेट जो आहे तो झाला 2 MBPS. त्यानंतर आलं 4G 2010मध्ये, ज्याची ॲव्हरेज स्पीड आपल्याला पाहता येईल 10 ते 100 MBPS इतकी आहे. हाय स्पीड ॲक्सेस टू इंटरनेट ऑन स्मार्टफोन्स अँड टॅबलेट्स आणि सोबतच ॲडिशनल टू व्हॉईस. ट्रू मोबाईल ब्रॉडबँड याला म्हणता येईल, ज्यामध्ये हॉटस्पॉट वगैरे आपण यूज करत असतो. स्ट्रीमिंग, गेमिंग वगैरे आपण यामध्ये बघतो. लॅटन्सी आणखीन कमी झाली, फक्त 60 ते 98 मिलीसेकंड MS इतकी झाली आणि जो मॅक्झिमम डेटा रेट आहे तो 450 MBPS इतका झाला. त्यानंतर आता जे आलं आहे ते 5G, म्हणजेच 1000 ते 1500 MBPS याची जी ॲव्हरेज स्पीड आहे ती पाहता येईल. ब्रॉडबँड ॲक्सेस मिळालं, सगळीकडे हे पॉसिबल झालेलं आहे. अल्टरनेटिव्ह टू होम ब्रॉडबँड. त्यानंतर हायर कपॅसिटी, फास्टर फोन्स आणि त्यानंतर रिमोट कंट्रोल डिव्हाइस जसं की ड्रोन्स वगैरे जी आहे ती 5G टेक्नॉलॉजीने आपण चालवत असतो. स्मार्ट ऑटोनॉमस व्हेइकल्स आली, 3D व्हिडिओ कॉल्स आले आणि होलोग्राम्स आपल्याला पाहता येईल. याची लॅटन्सी जी आहे ती 1 MS पेक्षाही कमी झाली. ठीक आहे, 1 मिलीसेकंडपेक्षाही कमी लॅटन्सी आपल्याला पाहायला मिळते आणि मॅक्झिमम स्पीड जी आहे ती 1 Gbps इतकी आपल्याला इथे पाहायला मिळेल, जे की 4G पेक्षा 20 टाइम्स ती आहे ती जास्त आहे. त्यानंतर बघा याचे काही युजेस आपल्याला पाहता येतील. तर ह्युमन टू ह्युमन काही युजेस आहेत. ह्युमन टू मशीन आणि मशीन टू मशीन याच्यामध्ये ही जी टेक्नॉलॉजी आहे ती कार्य करत असते. तर यामध्ये पाहायचं झाल्यास ह्युमन टू ह्युमन जर पाहायचं झाल्यास यामध्ये व्हिडिओ कॉलिंग, व्हर्च्युअल मीटिंग आपण करतो आहोत, ते 5G टेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल होत आहेत. त्यानंतर काही विअरेबल्समध्ये आपण यूज करतो, जशी स्मार्ट वॉच वगैरे झाली त्यामध्ये आपण यूज करतो. सोशल नेटवर्किंगमध्ये 5Gचा यूज करतो आणि पब्लिक सेफ्टीमध्ये तर अल्ट्रा रिलायबल झालेली आहे, कारण याची लॅटन्सी जी आहे ती लो असल्यामुळे जी पब्लिक सेफ्टी आहे ती 5Gमुळे आणखीनच चांगली स्ट्रॉंग झालेली आहे. त्यानंतर ह्युमन टू मशीन पाहायचं झाल्यास फिक्स्ड वायरलेस यात मिळालेला आहे. अल्ट्रा हाय डेफिनेशन व्हिडिओ आपण यात पाहू शकतो. हेल्थ केअर मॉनिटरिंग याच्यामुळे जे आहे ते पॉसिबल झालं आहे. रिमोट सर्जरी आणि व्हेइकल टू पेडेस्ट्रियन जे आहे ते सध्या डेव्हलप व्हायचं आहे, पण ते डेव्हलप होणार आहे. जशी 5G टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली आहे त्याच्यासोबतच व्हेइकल टू पेडेस्ट्रियन जी टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप होणार आहे. म्हणजेच काय, तर व्हेइकल आणि जो कोणी मानव असेल वॉकिंग, तर यांचा ॲक्सिडेंट रोखण्यासाठी एक सेन्सरचं काम करणार आहे ही टेक्नॉलॉजी. तर यामध्ये आपल्याला खूप मोठा रोल याचा पाहता येईल. त्यानंतर मशीन टू मशीनमध्ये पाहायचं झाल्यास व्हिडिओ मॉनिटरिंग, मोबाईल क्लाउड कम्प्युटिंग ज्यामध्ये स्टोरेज वगैरे आपण करत असतो. त्यानंतर व्हेइकल टू इन्फ्रास्ट्रक्चर कम्युनिकेशन इथे होणार आहे पॉसिबल. व्हेइकल टू व्हेइकल कम्युनिकेशन होणार आहे, म्हणजे गाड्यांची टक्कर किंवा त्यांचा ॲक्सिडेंट रोखण्यासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन हे यातलं जे आहे ते मोठं आपल्याला रोल इथे पाहता येईल. तर आपण 5G बाबतचा डेटा इथे पाहून घेतलेला आहे ह्या न्यूजच्या कॉन्टेक्स्टमध्ये. त्यानंतर बघा आपल्याला रिपोर्ट पाहायची होती, क्लीनलीनेस रिपोर्ट. तर ही रिपोर्ट आपल्याला 11व्या पेजवर अतिशय म्हणजे जास्त सविस्तरपणे दिलेली आहे. तिथे आपण चांगलं याला डिस्कस करू शकतो. तर 11th पेजवर आपण याला डिस्कस करणार आहोत सविस्तरपणे. त्यानंतर बघा GST रेव्हेन्यू जे आहे ते 26%ने वाढलेलं आहे. इम्पोर्ट्स जी आहेत ती वाढलेली आहे, त्याच्यामुळे हे जे रेव्हेन्यू आहे ते वाढलेलं आहे. तर कोविड-19च्या आउटब्रेकमुळे, कोविड-19चा जो अटॅक होता त्याच्यामुळे आपले जे GST रेव्हेन्यू होतं ते कमी झालं होतं आणि आता ते वाढलं आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर ते किती वाढलेलं आहे लक्षात ठेवण्याची गरज नाही, आकडाही लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण GST रेव्हेन्यू जे आहे सप्टेंबर महिन्याचं ते वाढलेलं आहे. तर बघा कसं याच्यामध्ये पुढच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये परत GST कमी होईल, जास्त होईल. त्यानंतर आणखीन दुसऱ्या महिन्यात किंवा येत्या महिन्यात कमी जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळे हा जो आकडा आहे तो लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एक ट्रेंड लक्षात ठेवायचा असतो की वाढतो आहे की घटतो आहे. तर सप्टेंबरमध्ये आपल्याला लक्षात येईल की GST रेव्हेन्यू जे आहे ते वाढलेलं आहे. ऑक्टोबरची आता 2 तारीख आलेली आहे, त्याच्यामुळे सप्टेंबरचा डेटा प्राप्त झालेला आहे. जेव्हा
नोव्हेंबर येणार 1-2 तारखेला आपल्याला ऑक्टोबरचा डेटा प्राप्त होईल. तर हा मंथ वाईज डेटा जो असतो तो अजिबातच आपल्याला लक्षात ठेवायचा नसतो. फक्त ट्रेंड काय चालतो आहे तेवढं लक्षात ठेवायची इथे गरज असते. त्यानंतर बघा PUC सर्टिफिकेट जे आहे ते इथे मस्ट करण्यात आलेलं आहे दिल्ली गव्हर्नमेंटद्वारा. जर तुम्हाला फ्युएल विकत घ्यायचं असेल, पेट्रोल डिझेल विकत घ्यायचं असेल तर तुमच्या व्हेइकलचं PUC सर्टिफिकेट असणं इथे महत्त्वाचं ठरणार आहे. तर बघा हे कशासाठी केलेलं आहे, जी काही एअर पोल्युशन आहे त्याची कारणं जी आहेत ती रोखण्यासाठी, ती कमी करण्यासाठी आणि जितके शक्यतोवर जितके प्रयत्न होत असतील आपण एअर पोल्युशनला रोखू शकू तितके प्रयत्न इथे केली जात आहेत. जे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे दिल्ली गव्हर्नमेंटचं त्यांच्याद्वारे हे जे पाऊल आहे ते उचलण्यात आलेलं आहे. आपल्याकडे सगळ्यात जास्त पोल्युशन जे आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन ते एअर पोल्युशनमुळे होत असतं आणि त्यामध्येही पर्टिक्युलेट मॅटर 2.5 जे आहे ज्याला आपण शॉर्टली PM 2.5 असं म्हणत असतो. जी कणं असतात हवेतली जी कणं आहेत त्यांचं डायमीटर हे 2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी असतं. त्याला आपण PM 2.5 असं म्हणत असतो. एका पिक्चर थ्रू मी तुम्हाला हे समजून देण्याचा प्रयत्न करते. एका केसाच्या जाडीशी कंपेअर करण्याचा आपण इथे प्रयत्न करू. तर हा एक केस इथे आपण जर कन्सिडर केला, याची डायमीटर आपल्याला 50 ते 70 मायक्रॉन्स इतकी पाहायला मिळेल. ठीक आहे. तर यामध्ये 1, 2, 3, 4, 5 जी PM 10 आहे ती इथे आपण बसवू शकू. म्हणजे 5 PM 10 म्हणजेच काय पर्टिक्युलेट मॅटर 10 ज्यांची डायमीटर जी आहे 10 मायक्रॉनपेक्षा कमी आहे त्याला आपण PM 10 असं म्हणत असतो. तर ही 5 बसतील इतकं ह्या जे आहे याची जाडी इतकी कमी असते केसाच्या तुलनेमध्ये. मग एका PM 10 मध्ये आपल्याला 4 PM 2.5 बसवता येतील. म्हणजे इतकी लहान इतकी ही जी पार्टिकल्स असतात PM 2.5 ही लहान असतात. तर जी फाईन बीच सँड आहे तिची जाडी आपल्याला 90 मायक्रॉन्स इतकी पाहता येतील. तर त्याच्यापेक्षाही लहान म्हणजे कितीतरी पटीने लहान हे जे 2.5 आहे ते आपल्याला पाहता येतील. तर ही कंपेअर करण्यासाठीचं हे जे पिक्चर आहे ते इथे दिलं आहे मी. खूप चांगलं कंपॅरिझनसाठीचं हे पिक्चर आहे. त्यानंतर पाहून घेऊयात कशा प्रकारे हे जे पोल्युशन आहे एअर पोल्युशन आहे ते कसं अफेक्ट करतं आपल्याकडे. तर बघा वेदर इम्पॅक्ट पाहता येईल आपल्याकडे. त्याच्यामध्ये बघा फॉग क्रिएट होत असतात. फॉग म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. इथे लक्षात घ्या फॉग क्रिएट होत असतं आणि त्याच्यामुळे काय एक डेन्स ब्लँकेट तयार होत असते. ही लेअर आपल्याला जी पाहायला मिळते आहे सेमी सर्कल ती ब्लँकेट आपल्या वातावरणासाठी इथे वातावरणाची इथे तयार होत असते. म्हणजे सरफेस जो आहे आपल्या पृथ्वीचा तो इथे पूर्णपणे झाकला जातो. मग त्याच्यामुळे काय होतं तर जी सनरेज आहेत ती इथे हिट करतात. सनरेज येतात ते ह्या ब्लँकेटला हिट करतात आणि परत ती ॲटमॉस्फिअरमध्ये जातात. ॲटमॉस्फिअरमध्ये नाही ती स्पेसमध्ये जातात. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय तर हे आपलं पृथ्वीच्या सरफेसवरचा जो काही भाग असेल त्याला आपण ॲटमॉस्फिअर असं म्हणत असतो. तर वरचं जे आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याला आपण स्पेस म्हणत असतो. तर ही जी सनरेज आहे ती स्पेसमधून येतात ह्या ब्लँकेटला हिट करतात आणि परत ते स्पेसमध्ये परत जातात. तर हे डेन्स ब्लँकेट आपण पाहिलं पोल्युशनचं. तर ह्याच्यामुळे काय होत असतं आतमधील जी काही सरफेस हीट वेव्हज असतात आपल्या पृथ्वीवरची हीट वेव्हज असतात विंड असतात तर ही सगळी वर जातात आणि परत ज्याप्रमाणे जी रेज असतात सनरेज असतात ती हीट करून रिटर्न स्पेसमध्ये जातात. त्याचप्रमाणे ही जी अर्थवरून निघणारी जी काही वेव्हज आहेत ती त्याला हीट करतात. जो ब्लँकेट आहे त्याला हिट करून परत ती जमिनीकडे येतात आणि त्याच्यामुळे मग ग्लोबल वॉर्मिंग आपण जी आहे ती अनुभवतो आहोत. त्याच्यामुळे काय होत असतं मूवमेंट होत नाही विंडची ती स्पेसमध्ये एस्केप करू शकत नाही आणि याच्यामुळेच ही जी सायकल आहे ती ब्रेक झालेली आहे आणि आपल्याला जो एअर पोल्युशन आहे त्याचा धोका आपल्याला इथे झालेला आहे. तर ही महत्त्वाचं म्हणजे काय ही जी हीट असते ही जी वेव्ज असतात ती स्पेसमध्ये एस्केप करणं महत्त्वाचं असतं आणि हे एस्केप होत नाही आणि त्याच्यामुळे आपण ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते अनुभवत आहोत. तर बघा मेजर पोल्युटंट्स कुठली आहेत सगळ्यात मोठा पर्सेंटेज लागतो तो म्हणजे रोड डस्टचा. तर यामध्ये आपल्याला PM 10 सूट सल्फेट सिलिकेट्स कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन्स पाहायला मिळतील. रोड जी डस्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हा जो वाटा आहे एअर पोल्युशनचा तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जी स्टबल आणि वेस्ट बर्निंग आहे त्याचा 26% एअर पोल्युशनमध्ये आपल्याला कॉन्ट्रिब्युशन पाहता येईल. तर जी फार्मिंग झाल्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर जी काही उरली असतं ज्याला पराठी वगैरे आपण म्हणत असतो तर ती जाळल्यामुळे सगळ्यात जास्त एअर पोल्युशन होत असतं आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड PM 2.5 आणि मर्क्युरीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर क्रमांक लागतो व्हेइक्युलर एमिशनचा म्हणजे गाड्यांमधून जे काही धूर निघत असतं त्याचा इथे क्रमांक लागतो. PM 2.5 PM 10 हायड्रोकार्बन्स नायट्रोजन ऑक्साईड यांचा इथे समावेश आहे. त्यानंतर जे फायर क्रॅकर्स आहेत दिवाळीमध्ये
जी फायर क्रॅकर्स आपण यूज करत असतो. तर दिवाळी हा सण सगळ्यात मोठा सण म्हणण्यापेक्षा एक टॉक्सिक सण इथे म्हणता येईल. तर खूप जास्त प्रमाणात इथे एअर पोल्युशन होत असतं. नायट्रोजन ऑक्साईड, PM2.5, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड इत्यादी काही घटक आपल्याला इथे पॉयझनस घटक आपल्याला पाहता येतील एअरमध्ये. त्यानंतर सगळ्यात कमी फक्त 5% जे आहे पोल्युशन ते थर्मल पॉवर प्लांट्समुळे होत असतं. तर यामध्ये आर्सेनिक, लीड आणि सेलेनियम हे महत्त्वाचे घटक पाहता येतील. तर फॉगबद्दल आपण पाहिलं होतं. फॉग आणि स्मॉग अशी 2 वर्ड्स आपल्याकडे आहेत. यामधलं डिफरन्स इथे थोडं जाणून घेऊयात. तर फॉग जी असतात ती हार्मलेस असतात. आपल्या शरीराला ती हार्म करत नाहीत. वॉटर ड्रॉपलेट्स जी असतात हवेमधली ती कंडेन्स्ड वॉटर ड्रॉपलेट्स असतात आणि त्याच्यामुळे काय धुकं जे आपण म्हणत असतो, सकाळी दवबिंदू जे आपल्याला पाहायला मिळत असतात किंवा सकाळी जे वातावरण एकदम गार झालेलं असतं आणि धूर आपल्याला वाटतं की धूर आहे, तर ते फॉग असतं. तर ही कंडेन्स्ड वॉटर ड्रॉपलेट्स आहेत. हे एक नॅचरल एन्व्हायर्मेंटल फेनॉमेनॉन आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये काय व्हिजिबिलिटी जी असते ती 1 किलोमीटरपेक्षा कमी होते. म्हणजे पुढचं आपण पाहू शकत नाही आणि 75% पेक्षा जास्त ह्युमिडिटी आपल्याला पाहायला मिळते. तर यामध्ये काय होत असतं, एकदम लो टेम्परेचर असतं. त्याच्यामुळे हे कंडेन्सेशन होत असतं आणि सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठलाही इलनेस याच्यामुळे होत नाही. याच्या अगदी उलट म्हणजे स्मॉग पाहता येईल. तर स्मॉगमध्ये काय, हे जे फॉग आपण पाहिलं ते असतंच. त्याच्यामध्ये स्मोक आणि जे काही पर्टिक्युलेट मॅटर आहे म्हणजेच PM2.5 किंवा PM10 जी आहेत ते मिक्स होतात. त्याला आपण स्मॉग असं म्हणत असतो आणि हे मॅनमेड कॉजेसमुळे होत असतं. मानवाच्या हस्तक्षेपामुळे हे होत असतात. त्याच्यामध्ये काय होत असतं, व्हिजिबिलिटी जी आहे, पुढचं दिसण्याची व्हिजिबिलिटी ज्याला आपण म्हणत असतो ती अगदी डाऊन होत जाते, ती कमी होऊन जाते. पोल्युशन होतं, स्मोक आणि मॉइश्चर जे आहे ते खूप जास्त प्रमाणात हवेमध्ये वाढतं. त्याच्यामुळे हेझीनेस फील होतं. ठीक आहे. सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत आपल्याला हे हेझीनेस जे आहे ते फील होत असतं आणि एक पॉयझनस असतं, खूप जास्त पॉयझनस असतं, जे की अस्थमा, अटॅक आणि सोबतच काही ब्रीथिंग कॉम्प्लिकेशन्स आहेत ते उद्भवण्यास याच्यामुळे काय कारणीभूत आहेत. तर हे स्मॉगचं आणि जे PM2.5 आहे, PM10 आहे, त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी दिल्ली गव्हर्नमेंटचं आणखी एक पाऊल आपल्याला पाहता येईल. तर बघा, हा जो टॉपिक आहे तो आपल्याला GS पेपर 3शी इथे रिलेट करता येईल. एन्व्हायर्मेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन टॉपिक ज्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर पोल्युटंट कॉझिंग इफेक्ट ऑन हेल्थ यामध्ये आपण पाहून घेऊयात. तर याच्यामध्ये बघा, पर्टिक्युलेट मॅटर आपण पाहिलं, त्याच्या व्यतिरिक्त ओझोन जे आहे आणि सोबतच नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहेत, ही काही पोल्युटंट्स आहेत ज्याच्यामुळे जी हेल्थ आहे, ह्युमन हेल्थ, ती अफेक्ट झालेली आहे. त्यानंतर काय होत असतं, जी आपली लंग्स असतात, फुफ्फुसं असतात, त्यामध्ये ही जी पोल्युटंट्स आहेत ती डीपली पेनिट्रेट करतात, आतपर्यंत जातात आपल्या लंग्समध्ये आणि नंतर ती आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये सुद्धा जातात. त्याच्यामुळे कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस आहेत ती उद्भवत असतात. सेरेब्रोव्हास्क्युलर डिसीजेस आणि काही रेस्पिरेटरी इम्पॅक्ट आपल्याला पाहता येईल. त्यानंतर महत्त्वाचं हे लक्षात ठेवा, काही रिपोर्ट्स आणलेले आहेत मी. तर रिपोर्ट्स तुम्ही आपल्याकडे नोट डाऊन असू द्या, तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे. तर स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2020 ही रिपोर्ट आहे. याच्याद्वारे काय म्हणण्यात आलेलं आहे की जे इंडिया आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त एअर पोल्युशनला एक्सपोजर आपल्याला पाहता येईल. ज्याच्यामध्ये 83.2 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर इतकी जी हवेची डेन्सिटी आहे पोल्युशनची ती इतकी सांगण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर यामध्ये काय सांगितलेलं आहे, जी प्रेग्नन्सीमध्ये जर अशा एअर पोल्युशनला एक्सपोज झालं असेल तर प्री मॅच्युअर बर्थ रेटसुद्धा याच्यामुळे वाढत असतो. त्यानंतर WHO बाबतसुद्धा लक्षात ठेवा. पहिली आपण पाहिली होती स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2020ची रिपोर्ट. आपल्याकडे जो रिसेंट डेटा आहे तो अवेलेबल नाही आहे. ही 2020ची रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर काही पॉईंट्स आहेत ही नेहमी लक्षात आपण ठेवू शकता, कारण कुठलाही एअर पोल्युशनबाबतचा डेटा आला तर ही पॉईंट लिहू शकता, जसं प्री मॅच्युअर बर्थ झालं किंवा इंडिया जे आहे ते हायेस्ट पर कॅपिटा पोल्युशन एक्सपोजर आपण अनुभवत असतो. त्यानंतर WHOच्या म्हणण्यानुसार काय म्हणते, हा एक एअर पोल्युशन जे आहे ते बिगेस्ट एन्व्हायर्मेंटल रिस्क पाहायला मिळेल, ज्याच्यामुळे अर्ली डेथ्स जी आहेत म्हणजे प्री मॅच्युअर डेथ्स आपल्याला पाहायला मिळतील आणि जितकी फॅटॅलिटीज होत असतात त्यांच्यापैकी 9 फॅटॅलिटीज जी आहेत ती फक्त एअर पोल्युशनमुळे आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक वर्षी 7 मिलियन जी लोकं आहेत ती याच्यामुळे त्यांची डेथ होत असते. HIV, ट्युबरक्युलोसिस आणि मलेरिया यांना एकत्रित मिळून जितक्या डेथ्स होत असतात त्याच्यापेक्षाही जास्त डेथ्स या एअर पोल्युशनमुळे आपल्याला पाहायला मिळत असतं. त्यानंतर 4.2 मिलियन प्री मॅच्युअर डेथ्स याच्यामुळे झालेल्या आहेत. आपण पाहिलं याच्यामुळे अर्ली डेथ्स होत असतात, प्री मॅच्युअर डेथ. तर 4.2 मिलियन म्हणजे 4 मिलियनच्या जवळपास प्री मॅच्युअर डेथ आहेत आणि याच्यामुळे काय मेनली जे आहे ते हार्ट डिझीज, स्ट्रोक, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिझीज, लंग कॅन्सर, ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन इन चिल्ड्रन आपल्याला ही सगळ्यात जास्त पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर वर्ल्ड बँक ही काय म्हणतं, तर 2016ची रिपोर्ट आहे वर्ल्ड बँकची. त्याच्या अनुसार कोलोसल इकॉनॉमिक बर्डन येत आहे एअर पोल्युशनमुळे, ज्याच्यामुळे काय तर $225 बिलियन इतका लॉस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. लेबर इन्कम जी आहे ती लॉस झालेली आहे 2013मध्ये
आणि त्यानंतर $5.11 ट्रिलियन पर इयर इतका लॉस आपण अनुभवत आहोत, असं इथे वर्ल्ड बँकद्वारा सांगण्यात आलेलं आहे. मग याचा वे फॉरवर्ड आपल्याला काय काढता येईल? WHO ची 4 पिलर्स आहेत. ती म्हणजे कुठली? एक्सपॅन्डिंग द नॉलेज बेस, मॉनिटरिंग अँड रिपोर्टिंग, ग्लोबल लीडरशिप अँड कोऑर्डिनेशन, इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी स्ट्रेंथिंग. ही जी 4 पिलर्स आहेत ती महत्त्वाची आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कार्य करायला हवं. त्याच्यावर एक रोडमॅप आपल्याला आणायला हवं असं इथे सांगितलं जातं. त्यानंतर काही प्रोॲक्टिव्ह मेजर्स करायला पाहिजे, जसं की काही ॲप्स आपण आणू शकतो. दिल्ली गव्हर्नमेंटचं इथे एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, जे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन आहे ते इथे आणण्यात आलेलं आहे. हे एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्याद्वारे जी रिस्क असते, जे एअर पोल्युशन कुठे कमी आहे कुठे जास्त आहे ते आपल्याला इथे कळू शकतं. त्यानंतर काही इनोव्हेटिव्ह मेजर्ससुद्धा आणू शकतो. जे इन सिटू ट्रीटमेंट आहे पोल्युशनचं ते आपण इथेच करायला पाहिजे. म्हणजे आपण बाहेरून कुठलं काही सोल्युशन शोधू शकत नाही, तर आपल्याला आपल्याच लेवलवर इथे जे आहे लोकल लेवलवर ते याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला शोधून काढायला लागेल. तर याच्यासाठीच बघा दिल्ली गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, पुसा डिकम्पोजर आपण पाहिलं होतं, ज्याला आपण बायो डिकम्पोजर असं सुद्धा म्हणत असतो. म्हणजेच काय, जी पराठी वगैरे असते ती जाळण्याऐवजी त्यांच्यावर हे जे डिकम्पोजर असतं ते स्प्रे केल्याने ती आपोआप जे उरलेलं हार्वेस्ट केल्यानंतरचं जे उरलेलं असतं ते इथे डिकम्पोज होऊन जातं, ज्याच्यामुळे आपल्याला ड्युएल फायदा पाहायला मिळतो. एअर पोल्युशनसुद्धा रोखलं जातं आणि दुसरं म्हणजे काय, जमिनीसाठी एक खत म्हणून सुद्धा ते कामात येतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिटिझन आहेत त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांनी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी जाणून घेणे महत्त्वाचं आहे. एक अवेअरनेस सगळ्यांमध्ये असणे महत्त्वाचं आहे. कितीही ॲप्लिकेशन्स आणले, कितीही स्कीम्स आपण आणली, कितीही प्रोग्राम्स चालवले, तरीही लोक जर अवेअर नसतील तर ह्या सगळ्यांचा काही उपयोग होत नाही. आणि त्यानंतर ॲड्रेसिंग इनजस्टिसमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट लिहायचा आहे, ते म्हणजे काय, एअर पोल्युशनला जी पुअरर पीपल असतात ती जास्त एक्सपोज होत असतात. मग त्याच्यासाठी म्हणून जी काही इंडस्ट्रीज आहेत, जी एन्व्हायर्मेंटल पोल्युशन जी पसरवत आहे त्यांच्यावर एन्व्हायर्मेंट टॅक्स लावला गेला पाहिजे. हे एक आपण वे फॉरवर्डमध्ये इथे सजेस्ट करू शकतो. तर बघा, एअर पोल्युशन बाबत इथे एक छोटीशी न्यूज होती, POC सर्टिफिकेटसाठीची न्यूज होती. दिल्ली गव्हर्नमेंटने एक नवीन स्कीम आणलेली आहे. स्कीम म्हणण्यापेक्षा एक मस्ट केलेलं आहे POC सर्टिफिकेट असणे. जर तुमच्या गाडीसाठी तुम्हाला फ्युएल खरीदायचं असेल, विकत घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी POC सर्टिफिकेट असणे महत्त्वाचं असणार आहे. तर याच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण एअर पोल्युशन कशामुळे होतं आणि एअर पोल्युशनमुळे कॉजेस काय होतात आणि त्याच्यासोबतची काही महत्त्वाची रिपोर्टसुद्धा आपण इथे पाहून घेतलेली आहेत. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जे आहे, टायगर रिझर्व जे आहे, त्यामध्ये आपल्याला एक पखरू टायगर सफारी पाहायला मिळेल. तर ही पखरू टायगर सफारी जी आहे ती तयार करण्यासाठी, ती इस्टॅब्लिश करण्यासाठी 163 झाडं कट करण्यासाठी परमिशन मिळाली होती. जी काही प्लांट्स आहेत, वनस्पती आहेत, 163 वनस्पती कट करण्यासाठी परमिशन मिळाली होती. पण फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाची रिपोर्ट आहे त्याच्यानुसार काय करण्यात आलेलं आहे, 6,000पेक्षा झाडांच्या कत्तल इथे झालेल्या आहे, असं ह्या रिपोर्टच्या म्हणण्यानुसार आपल्याला कळालं आहे. तर बघा, ही जे काही FSAचे रिपोर्ट म्हणते आहे ते पखरू टायगर सफारीचे जे काही ऑफिसर्स असतील, जे काही ॲडमिनिस्ट्रेशन असेल, त्यांनी हे नाकारलेलं आहे. तरी ही सत्य परिस्थिती काय आहे ती आपल्याला 1-2 दिवसात कळेल. म्हणजे पुढच्या येणाऱ्या काही न्यूजमध्ये आपल्याला ते कव्हर होणारच आहे. पण बघा, ह्या न्यूजच्या बॅकग्राऊंडमधून आपल्याला महत्त्वाचा क्वेश्चन येणार आहे. तर ही न्यूज काय आहे त्याच्यातून क्वेश्चन येणार नाही. किती टायगर्स म्हणते मी, झाडं जी आहेत ती कट करण्याची परमिशन देण्यात आली होती, किती झाडं कट केले गेली ही काही आपल्याला पाहायची नाही आहेत. पण यात महत्त्वाचं ते आहे ते म्हणजे जिम कॉर्बेट रिझर्व जे आहे, टायगर रिझर्व, त्याचं लोकेशन जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सोबतच त्याचं लोकेशन पाहून घेऊयात आणि त्याची हिस्ट्री पण आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारताच्या नकाशात पाहता येईल, उत्तराखंडमध्ये याचं लोकेशन आपल्याला आढळेल. त्यानंतर आणखीन झूम केल्यास बघा, मीरत आणि मोरादाबादच्या वर आणि सोबतच दिल्लीपासनं आपल्याला हे पूर्वेकडे पाहता येईल जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. नंदादेवी जे उंच शिखर आहे आपल्याकडे नंदादेवी, त्याच्या खाली जिम कॉर्बेटचं आपल्याला लोकेशन पाहता येईल, जे की नेपाळ आणि चायनाच्या बॉर्डरवर आहे. हे जे टॉपिक आहे ते GS पेपर 3शी रिलेट करता येईल. कॉन्झर्वेशन हा टॉपिक त्यात इन्क्लूड आहे. तर बघा, हे जे आपण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क किंवा जिम कॉर्बेट टायगर रिझर्व जे आपण पाहतोय उत्तराखंडमध्ये आपण पाहिलं, नैनिताल डिस्ट्रिक्टमध्ये याचं लोकेशन आहे. तर 1973मध्ये हे जे कॉर्बेट नॅशनल पार्क आहे ते इथे इस्टॅब्लिश करण्यात आलं आणि आपल्या भारतातलं पहिलं नॅशनल पार्क आहे. कॉर्बेट टायगर रिझर्वचं हे एक पार्ट आहे. बघा, टायगर रिझर्व आणि नॅशनल पार्क ही दोन वेगवेगळी आहेत. एक पूर्ण एरिया म्हणजे एक नॅशनल पार्क आणि त्यामध्ये एक टायगर रिझर्व असतो. ज्या ठिकाणी आपल्याला टायगर्स जास्त प्रमाणात आढळत असतात त्याला आपण टायगर रिझर्व म्हणत असतो. तर नॅशनल पार्क जे आहे ते टायगर रिझर्वचा एक पार्ट म्हणून 1973मध्ये इथे अस्तित्वात आलं होतं. याची सुरुवात पाहायची झाल्यास 1936मध्ये हेली नॅशनल पार्क म्हणून हे उदयास आलं होतं. पण जे जिम कॉर्बेट आहेत त्यांचं इथे महत्त्वाचा रोल जो आहे, त्यांनी की रोल इथे प्ले केला होता आणि म्हणूनच त्यांचं नाव इथे देण्यात आलं होतं.
मग जी बफर झोन आहे त्यामध्ये कॉर्बेट नॅशनल पार्क आपल्याला पाहता येईल. सोबतच सोना नदी वाईल्डलाईफ सँक्च्युरी जी आहे ती सुद्धा इथे पाहता येईल. तर बघा शिवालिक आणि जे आउटर हिमालय रेंजेस आहेत त्याच्यामध्ये याचं लोकेशन पाहता येईल. उत्तराखंडमध्ये आपण पाहिलं तिथे शिवालिक आणि हिमालय जी रेंजेस आहेत आउटर हिमालय तिथे हे लोकेशन आहे. महत्त्वाच्या नद्या इथे आहेत ते म्हणजे रामगंगा, सोना नदी, मंडल, पलाईन, कोसी ही महत्त्वाच्या रिव्हर्स इथे आहेत. त्यानंतर फ्लोरा जो आहे 600 पेक्षा जास्त प्लांट स्पीसीज आढळतील. त्यामध्ये ट्रीज, श्रब्स, फर्न्स, ग्रासेस, क्लाइंबर्स आणि बॅम्बूज आपल्याला आढळतील. तर साल, खैर आणि सिसू ही जी आहे ती मोस्ट विजिबल ट्रीज इथे आढळतील. त्यानंतर फॉना पाहायचं झाल्यास टायगर ही जी आहे ती महत्त्वाची आहेत. टायगरसाठी हे अतिशय फेमस आहे. सोबतच काही मॅमल्स आहेत ज्यामध्ये जंगल कॅट्स, बार्किंग डिअर, स्पॉटेड डिअर, सांभर, डिअर, स्लॉथ ही काही आपल्याला मॅमल्ससुद्धा इथे आढळतील. त्यानंतर उत्तराखंडबाबत जर आपण बोलतो आहोत तर उत्तराखंडमध्ये आपल्याला आणखीन काही नॅशनल पार्क्स आढळतील. तर त्यामधलं महत्त्वाचं म्हणजे नंदादेवी नॅशनल पार्क जे आपण शिखर पाहिलं ते नॅशनल पार्कसुद्धा आहे. व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क पाहता येईल. त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क अँड नंदादेवी टुगेदर आर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. लक्षात घ्या व्हॅली ऑफ फ्लावर्स जे आपण पाहिलं आणि सोबतच नंदादेवी नॅशनल पार्क जे आहे त्या दोघांनाही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये स्थान मिळालेलं आहे. त्यानंतर राजाजी नॅशनल पार्क आपल्याला उत्तराखंडमध्ये आढळेल. त्या गंगोत्री नॅशनल पार्क आहे, गोविंद नॅशनल पार्कसुद्धा आहे. त्यानंतर आपल्याकडे एक एजन्सी आहे नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन एजन्सी. तर ही काय एन्व्हायरमेंट जे आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्या अंतर्गत ही स्टॅच्युटरी बॉडी आहे जिचं इस्टॅब्लिशमेंट 2005 मध्ये करण्यात आलं होतं. तर टायगर टास्क फोर्स जी आहे त्यांच्या रिकमेंडेशन्सनुसार हिचं जे आहे ते इस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. मग टायगर टास्क फोर्स जी आहे तिचं इस्टॅब्लिशमेंट हे 2006 मध्ये करण्यात आलं होतं, जी की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 अंतर्गत हे करण्यात आलं होतं. त्याचं मेन रिझन जे आहे, मेन एम जे आहे ते म्हणजे काय टायगर कॉन्झर्वेशन जे आहे ते भारतातलं त्याला आणखीन स्ट्रेंथन करण्यासाठी ही जी ऑथॉरिटीज आहेत ती इथे कार्य करत असतात. तर हे जी न्यूज आहे त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण टायगर रिझर्व जे आहे कॉर्बेट टायगर रिझर्व त्याच्याबद्दल जाणून घेतलेलं आहे आणि सोबतच जी ऑथॉरिटी आहे जी टायगर रिझर्वबाबत कार्य करत असते तिच्याबाबतही आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक छोटीशी न्यूज इथे पाहता येईल. तर ही बघा काय म्हटलेलं आहे, येत्या 5 वर्षामध्ये आपली जी आर्मीज रेजिमेंट ऑफ आर्टिलरी आहे त्यामध्ये आणखीन काही नवीन हत्यारं आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये धनुष, शारंग, M777 अल्ट्रा लाईट हॉवित्झर त्याला आपण ULH असं म्हणत असतो आणि ॲडिशनल K9 वज्र हॉवित्झर सोबतच ॲडव्हान्स टोड आर्टिलरी गन सिस्टीम ATAGS ही काही आपल्याला पाहता येईल. तर यांच्यापैकी बहुतेक जी आहे त्यांचं काम अगदी एंडवर आलेलं आहे, काही अर्ध्यापर्यंत आलेलं आहे आणि काही नव्याने सुद्धा सुरू केलं जाणार आहे. तर बघा ही काही जी हत्यारं आहेत ती आर्टिलरी गन्स आहेत ती आपल्याकडे इन्क्लूड होणार आहेत. आपल्या जी आर्टिलरी आहे त्यामध्ये सामील होणार आहेत, येत्या 5 वर्षात होणार आहेत. त्याच्यामुळे ही जेव्हा ॲड होत जातील तसं तसं आपण हे अपडेट करत जाणार आहोत. तर आता फक्त इतकं लक्षात ठेवू शकता, धनुष, शारंग, M777 अल्ट्रालाईट ही जी नावं आहेत ती आपल्याकडे आर्टिलरीची ही नावं आहेत इथे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. काय म्हटलेलं आहे बघा, जे रेफरंड आहे म्हणजेच हे कोणाद्वारे ठेवण्यात आलं होतं, हे रशियाद्वारे हे रेफरंडा ठेवण्यात आलं होतं. युक्रेनची टेरिटरी जी आहे त्याच्यामध्ये कुठलाही ऑल्टरेशन केला जाणार नाही असं ह्या रेफरंडामध्ये म्हटलेलं आहे. तर यामध्ये जे खेर्सन, झॅपोरोजिया आणि लुहान्स्क आणि दोनेस्क ही जी पोर्शन्स आहेत, ही जी 4 रिजन्स आहेत रशियाने काबीज केलेली आहेत युक्रेनची, तर यांच्यामध्ये कुठलंही ऑल्टरेशन केलं जाणार नाही आणि सोबतच रशियाला कोणीही तिचे जे फोर्सेस आहेत युक्रेनमधून ते काढण्यासाठी सांगणार नाही असं हे रेफरंडा आहे ते म्हणत आहे. तर ह्या रेफरंडाला इंडियाने ॲब्स्टेन केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याला भारताने नकार दिलेला आहे. तर भारतासोबतच इंडिया, चायना, ब्राझील आणि गॅबॉन ह्या देशांनी सुद्धा हे जे रेफरंडा आहे याला ॲब्स्टेन केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच जे वोट जे होतं भारताचं रशियाच्या वॉरसाठी ते काय होतं, होही नव्हतं आणि नाहीही नव्हतं. पण ते हळूहळू आता नाहीकडे जात आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर बघा भारत काय म्हणतो, ह्युमन जी लाईव्ज आहेत त्यांच्या कॉस्टवर कुठलाही सोल्युशन होऊ शकत नाही असं इथे भारताचं म्हणणं आहे. तर हे रिझॉल्युशन कुठे करण्यात आलं होतं, हे रिझॉल्युशन करण्यात आलं होतं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे UNSC मध्ये. तर ही UNSC काय आहे याच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत. GS पेपर 2 मधलं जी इम्पॉर्टंट नॅशनल इन्स्टिट्यूशन्स, ग्रुपिंग्स अँड एग्रीमेंट इन्व्हॉल्विंग इंडिया अँड आर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट्स, इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट ही काही टॉपिक्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे जे टॉपिक आहे ते रिलेट करता येईल. UNSC फार महत्त्वाचं आपल्याला UN बॉडी पाहायला मिळेल.
तर 1945 मध्ये UN चार्टर जे आहे त्याच्याद्वारे ही जी आहे इस्टॅब्लिश करण्यात आली होती आणि UNची जी 6 प्रिन्सिपल ऑर्गन्स आहेत त्याच्यापैकी महत्त्वाची एक ऑर्गन आपल्याला पाहता येईल. तर जी इंटरनॅशनल पीस आणि सिक्युरिटी आहे ते मेंटेन करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती UNSCची पाहता येईल. न्यूयॉर्कमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. तर हे जे UNSC आहे ते एक अंग आहे, एक ऑर्गन आहे UNचं. मग अदर 5 ऑर्गन्स जे आहेत ते कुठली आहेत? UNGA म्हणजेच युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, त्यानंतर ट्रस्टशिप काउन्सिल, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि सेक्रेटरिएट. तर ही काही अदर 5 ऑर्गन्स आपल्याला UNची पाहता येईल. मग यामध्ये मेंबर्स पाहायचे झाल्यास 5+10 असं स्ट्रक्चर इथे आढळेल. म्हणजेच काय? 5 परमनंट ज्याला आपण P5 असं म्हणत असतो आणि 10 जी नॉन परमनंट आहेत ते 2 वर्षासाठी इथे निवडून आली असतात. तर जे 5 परमनंट मेंबर्स आहेत त्यामध्ये युनायटेड स्टेट्सचा सहभाग आहे, रशियन फेडरेशन आहे, फ्रान्स आहे, चायना आणि युनायटेड किंगडम इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर भारत जो आहे तो 8व्यांदा इथे नॉन परमनंट मेंबर म्हणून UNSCचा इथे निवडून आलेला आहे 2021 मध्ये आणि तो 2021-22 ह्या 2 वर्षांसाठी इथे कार्यरत असणार आहे. त्यापूर्वी तो 7 वेळा निवडून आलेला आहे आणि ते कुठली वर्ष आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. वर्ष जी आहेत ती लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे, तो 1951 मध्ये पहिल्यांदा निवडून आला होता आणि त्यानंतर तिथे तुम्हाला जी वर्ष आहेत ती मेन्शन करायची आहेत, कमेंट सेक्शनमध्ये लिहायची आहेत. मग प्रत्येक वर्षी नॉन परमनंट मेंबर्स जे आहेत ते पाहत असतो आपण. 10 पैकी 5 ही प्रत्येक वर्षी निवडून येत असतात आणि ती 2 वर्षासाठी मग इथे सर्व्ह करत असतात. म्हणजेच काय, जर प्रश्न असा उलट आला की दरवर्षी 5 जी आहेत मेंबर ती डिझॉल्व्ह होत असतात, असं जर असेल तर तेही करेक्ट असेल. दरवर्षी 5 जी आहेत ती निवडून येत असतात, तर 5 ही डिझॉल्व्हसुद्धा होत असतात. जेव्हा डिझॉल्व्ह होतील तेव्हाच ती निवडून येतील नवीन, तर डिझॉल्व्ह होत असतात हेही लक्षात घ्या. आणि हे काय रिजनल बेसिसवर आहे, म्हणजे जगातल्या प्रत्येक क्षेत्रातून इथे रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे. प्रत्येक एक क्षेत्र जे आहेत आपण जसे कॅरिबियन म्हटलं किंवा मेडिटेरेनियन रिजन किंवा साऊथ एशियन रिजन, तर प्रत्येक रिजनमधून काही कंट्री जसं आफ्रिकन रिजन, तर अशा प्रत्येक रिजनमधून देशांना इथे सहभाग मिळालेला आहे, रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे. म्हणजे एक ग्लोबल डिस्ट्रीब्युशन आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर बघा ही जी 15 मेंबर्स असतात त्यांच्यापैकी प्रत्येक मेंबरकडे प्रत्येक महिन्याला प्रेसिडेन्सी जी आहे ती रोटेट होत असते. म्हणजे जानेवारीमध्ये जर भारत असेल तर फेब्रुवारीमध्ये फ्रान्स असेल, तर इथे आपल्याला परमनंट आणि नॉन परमनंट मेंबर्सचा रोल पाहायला मिळत नाही. तर प्रेसिडेन्सी ही सगळ्यांकडे इक्वली पर मंथ आपल्याला पाहायला मिळेल. पण महत्त्वाचं येते परमनंट आणि नॉन परमनंटचं डिफरन्स म्हणजे काय, वोटिंग पॉवर्सबाबत. तर इथे जे आहे परमनंट मेंबर्स त्यांना इथे वोटिंग पॉवर दिलेला आहे. म्हणजेच काय, तर त्याला वेटो पॉवर असं म्हटलं जातं. एखादं डिसिजन असेल, एखादं रिझॉल्युशन असेल, त्याला पास करायचं असेल आणि 15 पैकी जर सगळ्याच कंट्रीजने त्याला होकारात जर वोट दिलं असेल तर ते पास होणार. आणि एकाने जरी कुठला, तर परमनंट 5 मधील एकाने जरी त्याला नो मध्ये वोट केलं तर ते रिझॉल्युशन इथे पास होणार नाही. तर हा वेटो पॉवर इथे महत्त्वाचा ठरतो. परमनंट 5 कंट्रीजमध्ये फक्त तो आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर बघा सिक्युरिटी काउन्सिलचे अदर काही मेंबर्स असतात, म्हणजे काही ऑब्झर्वर स्टेटसुद्धा असतात. तर ते इथे पार्टिसिपेट करू शकतात, डिस्कस करू शकतात, पण तिथे ते वोट करू शकत नाही. म्हणजे वोटिंगचं पॉवर फक्त आपल्याला परमनंट आणि नॉन परमनंट मेंबरकडेच पाहायला मिळेल आणि परमनंट मेंबरकडे तर वेटो पॉवरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इंडिया आणि UNSCच्या बाबत पाहायचं झाल्यास भारताने जे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आहेत 1947-48चं याच्या फॉर्म्युलेशनमध्ये इथे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन केलेलं आहे. त्यासोबतच भारताने काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत मिडल ईस्ट आणि आफ्रिकेमध्ये, त्याच्यामध्ये पीस मेंटेन करण्यासाठी भारताने प्रयत्न केलेले आहेत. भारताचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे इंटरनॅशनल पीस आणि सिक्युरिटी जी आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर बघा पीस कीपिंगमध्ये भारताचा मोठा रोल आपल्याला पाहायला मिळतो. आणि इंडियाची पॉप्युलेशन जी आहे, टेरिटोरियल साईज जो आहे, त्यानंतर आपला भारताचा जो GDP आहे, इकॉनॉमिक पोटेन्शियल आहे, सिव्हिलायझेशनल लिगसी जी आहे, सोबतच कल्चरल डायव्हर्सिटी, पॉलिटिकल सिस्टीम, पास्ट आणि ऑनगोईंग कॉन्ट्रीब्युशन जे आहे आपलं UNसाठीची जी ॲक्टिव्हिटीज आहे त्याचं, तर हे पाहता भारताला एक इथे UNSCची परमनंट सीट मिळायला हवी असं इथे सांगितलं जात आहे. तर बघा 1950च्या दरम्यान USने आणि रशियाने सुद्धा भारताला ही ऑफर दिली होती UNSCचं परमनंट मेंबर बनण्यासाठीचं. पण तेव्हा आपल्याकडे जे आहे कोल्ड इरा सुरू होता, पॉलिटिकल वॉरचं जे आहे ना, कोल्ड वॉर, पॉलिटिकल कोल्ड वॉर त्याचा इरा सुरू होता आणि त्याच्यामुळे आपण जे हे ऑफर आहे ते नाकारलं होतं. आणि आता जेव्हा भारत UNSCचं परमनंट मेंबर बनण्यासाठी इथे प्रयत्नशील आहे, तर चायना आपल्या वेटो पॉवरचा यूज करून भारताला हे जे परमनंट मेंबरशिप आहे ते इथे नाकारत आहे. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे.
तर आपल्याला ही जी न्यूज आहे, जी रिपोर्ट आहे ती डिस्कस करायची होती. इंदोरने 6व्यांदा इथे क्लीनेस्ट सिटी म्हणून अवॉर्ड प्राप्त केलेला आहे आणि राज्यांच्या बाबतीत पाहायचं झाल्यास मध्य प्रदेश याने पहिला क्रमांक इथे पटकावलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा मध्य प्रदेशमधले इंदोर पहिला क्रमांक आहे. गुजरातमधील सुरत त्याला दुसरा क्रमांक मिळालेला आहे. इंडियाज क्लीनेस्ट सिटीचा अवॉर्ड आपण बघतोय. त्यानंतर नवी मुंबई महाराष्ट्र तिसरा क्रमांक आहे. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, विजयवाडा आंध्र प्रदेश आणि भोपाळ मध्य प्रदेश असं आपल्याला क्रमांक पाहायला मिळेल. 1, 2, 3, 4, 5, 6. तर पहिली जी 3 क्रमांक आहेत ती लक्षात घ्या. इंदोर, सुरत आणि नवी मुंबई. स्टेटच्या बाबतीत पाहायचं झाल्यास मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. त्यानंतर कमी जी आहे पॉप्युलेशन त्याच्यामध्ये त्रिपुराचा पहिला क्रमांक आहे. ULBs म्हणजेच काय, अर्बन लोकल बॉडीज ज्याला आपण म्हणत असतो. तर कमी जी अर्बन लोकल बॉडीज आहेत त्यामध्ये त्रिपुराचा पहिला क्रमांक आहे. दुसरा क्रमांक झारखंड आणि तिसरा क्रमांक उत्तराखंडचा लागतो. तर ही जी पहिली 3 क्रमांक आहेत ती लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पाहून घेऊयात लेस दॅन 1 लाख ज्यांची पॉप्युलेशन आहे त्यामध्ये पाचगणी आणि कराड जे महाराष्ट्राचं आहे त्यांचा क्रमांक आहे. त्यानंतर छत्तीसगडचं पाटण याने सेकंड क्रमांक इथे पटकावलेला आहे. 1 लाखापेक्षा कमी पॉप्युलेशन असणाऱ्या जे आहेत सिटीज त्यांचा आपण इथे बघतोय. त्यानंतर सफाई मित्र सुरक्षा कॅटेगरीमध्ये तिरुपतीने पहिलं क्रमांक जे आहे बेस्ट सिटीचा अवॉर्ड इथे रिसीव्ह केलेला आहे. त्यानंतर बेस्ट गंगा टाऊनमध्ये हरिद्वारचा क्रमांक आलेला आहे जे की उत्तराखंडमध्ये आहे. त्यानंतर शिवमोगा जे आहे कर्नाटकाचा त्याने इथे फास्ट मूव्हर सिटीचा अवॉर्ड इथे प्राप्त केलेला आहे. जी मध्य प्रदेश आहे ती क्लीनेस्ट स्टेट म्हणून इमर्ज झालेला आहे. मोर दॅन 100 अर्बन लोकल बॉडीजच्या कॅटेगरीमध्ये पाहायचं झाल्यास मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. त्यानंतर छत्तीसगडचा क्रमांक लागतो आणि त्यानंतर महाराष्ट्राचा इथे क्रमांक लागतो जे आपण पाहिलेला आहे. त्याप्रमाणेच त्रिपुरा पहिला क्रमांक आपण पाहिलं जी लेस दॅन 100 अर्बन लोकल बॉडीज कॅटेगरी आहे त्यामध्ये पाहिलं. त्यानंतर झारखंड, उत्तराखंड. तर आपण जे चार्टमध्ये पाहिलं ते सगळे इथे डिटेल बाकी आपल्याला न्यूजमध्ये पाहता येईल. तर ही जी क्रमांक आहेत ती लक्षात ठेवा आणि ही जी रिपोर्ट होती आझादी ॲट 75 स्वच्छ सर्वेक्षण 2022. तर हे रिपोर्टचं नाव आणि सोबतच रँकिंग जी आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. एक एक्सरसाइज आहे तुमच्यासाठी. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करा. त्यामध्ये बुर्किना फासो जे आहे त्याचं लोकेशन शोधून काढा आणि ते लक्षात असू द्या. यामध्ये काय झालं आहे, या वर्षातील दुसरं कू तिथे अनुभवण्यात आलेलं आहे. कू म्हणजेच काय, तर तिथली जी ॲडमिनिस्ट्रेशन असते, जे गव्हर्नमेंट असतं ते तिथे फेल होतं आणि तिथली जी मिलिटरी असते ती तिथे जास्त डॉमिनेट आपल्याला होताना पाहायला मिळते. त्याला आपण कू असं म्हणत असतो. तर बुर्किना फासोने वर्षातलं हे दुसरं कू इथे अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी लोकेशन आहे ती महत्त्वाची आहे. तर ही लोकेशन तुम्हाला शोधायची आहे. त्यानंतर नेक्स्ट वळूयात. इथे बघा एक आपल्याला छान आर्टिकल पाहायला मिळेल. आज एडिटोरियल नाहीत, एक्सप्लेनर नाही, टेक्स्ट कॉन्टेक्स्ट नाही, डेटा पॉईंट नाही. आज रविवार असल्यामुळे आपल्याला काहीही करायचं नाही आहे. तर त्याच्यामुळे बघा आपण जी न्यूज आहे ती आपण जास्त इथे जास्त एक्सप्लेन करून आपण इथे डिस्कस करत आहोत. तर डी बालसुब्रमण्यम यांच्याद्वारे हे लिहिण्यात आलेलं आहे. तर इंडिया कसा जे ग्लोबल वॉर्मिंगचं इम्पॅक्ट आहे ते कसं रिड्यूस करू शकतो ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्याला इथे खूप चांगला डेटा पाहायला मिळणार आहे. सोबतच डाएटबाबतही त्यांनी इथे थोडं दिलेलं आहे, तेही पाहून घेऊया. ते खूप चांगला डेटा त्यांच्याद्वारे इथे कंपाईल करण्यात आलेला आहे. तर बघा EPA म्हणजेच काय, तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी. 1800 पासून इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आपल्याकडे झाले आणि त्याच्यानंतर ह्युमन ॲक्टिव्हिटीज वाढल्या ज्याच्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड आहे ते वातावरणात रिलीज करण्यात आलं. सोबतच ग्रीन हाऊस गॅसेस आणि सोबत मिथेन, ज्यामध्ये आपण पाहतो ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये मिथेन, नायट्रस ऑक्साईड, कंपाऊंड्स ऑफ सल्फर, फॉस्फरस, ओझोन ही आपण ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केली आणि त्याच्यामुळे काय जे अर्थचं क्लायमेट आहे ते चेंज होताना आपण पाहत आहोत. तर बघा ही जी USची एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी आहे त्याची ही रिपोर्ट आहे, त्यांनी हे सांगितलेलं आहे. तर अलार्मिंग इन्क्रीज कसं सांगतात ते, की कशा प्रकारे अलार्मिंग झालेलं आहे, ही जी कंडिशन आहे ती अलार्मिंग आहे. तर CO2 जे आहे ते 40% वाढलेलं आहे. 2020मध्ये पाहायचं झाल्यास 280 ppm इतकं आपल्याला वातावरणात कार्बन डायऑक्साईड पाहायला मिळत होतं, जे की 2022मध्ये म्हणजे अवघ्या 2 वर्षात 40%पेक्षा जास्त वाढलेलं आहे. आणि जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यांनी तर पीक गाठलेलं आहे. मागच्या 200 वर्षात जितकं ग्रीन हाऊस गॅसेस पाहायला मिळालं नव्हतं तितकं आता आपण पाहत आहोत. 1800मध्ये भारताची जी पॉप्युलेशन आहे 170 मिलियन इतकी होती. आज ती 1.5 बिलियनच्या जवळपास झालेली आहे. भारताची जी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आहे त्याला सुरुवात होऊन 75च वर्ष झाली. म्हणजे काय, जेव्हापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनच आपल्याकडे ही जी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आहे ती आढळेल. तर यामध्ये काय झालं, जी
पुअर आहे, ज्याला आपण गरिबी म्हणतो, ती कमी झाली आहे. पण जे ॲटमॉस्फेरिक CO2 आहे आणि ग्रीन हाऊस गॅसेस आहे त्यांचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. त्यानंतर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनबाबत बोलताना ते म्हणतात, भारतामध्ये जी रुरल पॉप्युलेशन आहे ती 70% आपल्याला पाहायला मिळेल, जी की मेनली ॲग्रिकल्चरवर डिपेंडंट आहे. 275 मिलियन टन इतकं आपण फूड ग्रेन जे आहे ते प्रोड्यूस करत असतो दरवर्षी. भारत हा सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे राईस, व्हीट, शुगरकेन, कॉटन आणि ग्राउंडनट्स, आणि त्यामुळे भारतासाठी महत्त्वाचं आहे की कार्बन फूटप्रिंट जी आहे ती रिड्यूस करणे, स्पेशली फार्मिंग सेक्टरसाठी. कारण त्यामुळे काय, आपलं जे फूड प्रोडक्शन आहे ते आपल्याला जर असंच मेंटेन ठेवायचं असेल, आणखीन आपल्याला बेटर करायचं असेल, तर त्यासाठी कार्बन फूटप्रिंट जे आहे ते आपल्याला कमी करायला लागतील. तर फार्मर्स जी आहेत, शेतकरी जे आहेत, त्यांनी सोलार पॅनल्सचा उपयोग करायला हवा आणि जी डिझेल बेस्ड ग्राउंड वॉटर पंप्स आहे त्यांचा यूज इथे करणं टाळायला हवं, असे इथे पुढे लेखक मेन्शन करतात. त्यानंतर बघा, इथे आपल्याला एक पाहता येईल, क्लायमेट फ्रेंडली ॲग्रिकल्चर ऑफर्स न्यू इन्कम सोर्सेस अँड इज मोर सस्टेनेबल. तर ही जी स्टेटमेंट आहे, हे जे सेंटेन्स आहे ते लक्षात ठेवू शकता आणि कुठलेही आपलं जे क्लायमेट चेंज बाबतीतचं एसे असेल, लेख असेल, त्यामध्ये हे मेन्शन करू शकता. कुठलं स्टेटमेंट आहे? क्लायमेट फ्रेंडली ॲग्रिकल्चर ऑफर्स न्यू इन्कम सोर्सेस अँड इज मोर सस्टेनेबल. तर एक रायटर आहे, त्यांच्याद्वारे हे लिहिण्यात आलेलं आहे. कार्बन मॅनेजमेंट जर्नल आहे, त्यामध्ये हे लिहिण्यात आलेलं आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर आपण क्लायमेट फ्रेंडली ॲग्रिकल्चर जे आहे ते अडॉप्ट केलं तर 45 ते 62 मिलियन टन जे एमिशन आहे त्या इथे आपण रोखू शकतो. तर भारत जे आहे ते फक्त व्हीट, राईसचंच नाही, तर अदर फूड ग्रेन्स आहे त्याचंही इथे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होत असतं. 2020-21च्या डेटानुसार राईसचं जे प्रोडक्शन आहे आपल्याकडे ते 121.5 मिलियन टन इतकं झालं आहे. तर व्हीटमध्ये 109 मिलियन टन इतकं प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सोबतच जी काही मिलेट्स, कसावा, ही जी काही आपल्याकडे अदर फूड ग्रेन्स पाहायला मिळेल, त्याचंही 12 मिलियन टन ॲन्युअली आपल्याकडे प्रोडक्शन होत असतं. आणि मेसच्या बाबतीत पाहायचं झाल्यास 28.6 मिलियन टन इतकं आपल्याकडे प्रोडक्शन आहे. त्यानंतर ही काही याची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे तेही इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, हे जे हायलाइटेड पोर्शन तुम्हाला पाहायला मिळेल, मिलेट्समध्ये प्रोटीन आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. मिलेट म्हणजे काय, तर ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे ही जी असतात त्यांच्यामध्ये प्रोटीनसोबतच आयर्न, लोह वगैरे जे असतं ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. तर मिलेटमध्ये प्रोटीनचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे 7.3% पर 100 ग्रॅम. आपण जे काही इथे आकडे पाहणार आहोत ती 100 ग्रॅमला कंपेअर करणार आहोत. ठीक आहे. तर फॅटमध्ये 1.7 ग्राम असतं, म्हणजे पर 100 ग्रॅम हे तुम्हाला आपोआप कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर फायबर कंटेंट आहे 4.22 ग्रॅम, आणि राईसमध्ये पाहायचं झाल्यास प्रोटीन त्यामध्ये 2.7 ग्रॅम पाहायला मिळेल, फॅट 0.3 ग्रॅम आहे, आणि फायबर कंटेंट जे आहे ते 0.4 ग्रॅम पाहायला मिळेल. तर बघा, मिलेट्समध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्याच्यामुळेच काय, तर राईस आणि व्हीटपेक्षा आपण जास्तीत जास्त मिलेट्सचा आपल्या आहारात वापर केला गेला पाहिजे, असं इथे लेखकांचं सांगणं आहे. आणि व्हीट जे आहे, जर व्हीट आणि राईसमध्ये पाहायचं झालं तर व्हीट जे आहे, गहू जे आहे, ते जास्त सुपेरियर आहे राईसपेक्षा. तर राईसमध्ये आपल्याला फार कमी प्रमाणात प्रोटीन्स आणि इतर जे आहेत मिनरल्स वगैरे पाहायला मिळतील. तर व्हीटमध्ये बोलायचं झाल्यास राईसपेक्षा बेटर आहे, आणि ह्या सगळ्यात बेटर आहे ती म्हणजे मिलेट्स. त्यानंतर कॉमन गोलमध्ये ते सांगतात, इंडियामध्ये 20 to 39% व्हेजिटेरियन लोक आपल्याला पाहायला मिळतील, आणि 70% जी लोक आहेत ती मीट, चिकन, मटन, फिश वगैरे आपल्याकडे त्याचा आहार इथे घेतला जातो. त्यानंतर आपल्याकडे भारतात एक वास्ट कोस्ट लाईनसुद्धा आहे, ज्याच्यामध्ये रिच फिश बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळेल. आणि फिश म्हणजेच काय, तर हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणारा एक पदार्थ आहे, जो कार्बन फूटप्रिंट जे आहे ते रिड्यूस करण्याससुद्धा मदत करू शकतो. तर फार्मर्स प्लस जी मीट सेलर्स आहेत प्लस फिशरमेन जे आहेत त्यांचं एक मेजर कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळेल, जे कार्बन फूटप्रिंट आहे ते रिड्यूस करण्यासाठी. आणि एक होप ती इथे दर्शवतात, कशासाठी, तर EPAसाठीचे एक्झॅम्पलरी जे नेशन आहे ते आपण बनू शकतो, असं ते इथे लेखक मेन्शन करतात. तर बघा, एक फॅक्च्युअल डेटाने दिलेला यांचा हा लेख होता, ज्याच्यामध्ये आपण डाएटबाबतही बोललो आहोत आणि कार्बन फूटप्रिंट आपण कसं रिड्यूस करू शकतो, फार्मर्स आणि मीट सेलर्स प्लस फिशरमेन जी आहेत ती कशाप्रकारे इथे हातभार लावू शकतात ते इथे एक्सप्लेन करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. बहुतेक आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते झालेलं आहे. 1-2 छोटे न्यूज जे आहेत ते आपण कव्हर करून घेऊयात. बिझनेस पेजवर पाहता येईल, जो अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो 6.43%ने कमी झालेला आहे. कोणाची रिपोर्ट आहे ही? सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी याची रिपोर्ट पाहता येईल.
तर जो अनएम्प्लॉयमेंट रेट जवळपास 6.5% कमी झालेला आहे. तर इथे टक्केवारी पण लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त ट्रेंड लक्षात ठेवा. तो अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो इथे कमी झालेला आहे. त्यानंतर RBIची मॉनिटरी पॉलिसी जी आहे त्यांनी काय जे इन्फ्लेशन आहे ते मॅनेजेबल झालेलं आहे, असं इथे आपले जे फिनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन यांचं इथे भाष्य आलेलं आहे. म्हणजेच इन्फ्लेशन जी आपली कोविड-19च्या वेळेस किंवा मागच्या काही महिन्यांमध्ये 7-8 महिन्यांमध्ये आपण पाहिली, जी 7%, 7.5%, 8%, गुजरातमध्ये तर 11% इतकी ही इन्फ्लेशन आहे, महागाई जी आहे ती वाढली होती आणि ती आता मॅनेजेबल लेव्हलवर येते आहे, असं इथे फिनान्स मिनिस्टरचं आपल्याला स्टेटमेंट पाहायला मिळेल. तर ही जी इन्फ्लेशन आहे, ती इन्फ्लेशन आहे किंवा नाही ते आपल्याला कसं कळतं? तर बघा RBIने एक थ्रेशोल्ड लिमिट सेट केलेली आहे. म्हणजेच काय 4 ± 2 म्हणजेच जी इन्फ्लेशन आहे ती 2 ते 6च्या दरम्यान असायला हवी. 6च्या वर गेली तर त्याला आपण महागाई असं म्हणत असतो. तर 7%, 7.5%, 10%, 11% इतकी जास्त होणे म्हणजे त्याला आपण पळती महागाई म्हणत असतो, धावती महागाई म्हणत असतो आणि त्याच्यामुळे ही खूप जास्त घातक असते एखाद्या इकॉनॉमीसाठी. तर आता ती मॅनेजेबल लेव्हलवर येते आहे, असं इथे भाष्य आलेलं आहे. त्यानंतर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथे संपवूयात. वर्ल्ड पेजवर सुद्धा आपल्याला काही महत्त्वाचं नाही आहे आज डिस्कस करण्यासाठी. सायन्स पेजवर आपण क्लायमेट चेंजबाबत बोललो आणि बिझनेस सेक्शनवरही आपण पाहिलो. वर्ल्ड पेजवर आपल्याला एकच न्यूज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काय बुर्किना फासो. त्याचं लोकेशन तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथेच संपवूयात. एकदा चेक करून घेऊयात कुठलं राहिलं असेल तर ते आपल्याला इथे डिस्कस करता येईल. त्यानंतर आर्टिलरीसुद्धा आपण पाहिलं होतं. जिम कार्बेट नॅशनल पार्कसुद्धा आपण पाहिलं होतं. ठीक आहे, तर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते आपण इथे संपवूयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. थँक यू सो मच.